आपलं काय नाव? रेखा चंद्रकांत गुरनुले. रेखा चंद्रकांत गुरनुले. आणि आपलं काय नाव? पल्लवी रजत मांदाडे. म्हणजे तू रेखाची मुलगी आहे ना? हो मांडाळेशी लग्न झालं तुझं. हो. तर रेखाताई, तुमच्या पतीनं आत्महत्या केली होती कोणत्या वर्षी? 2006 मध्ये. 2006 मध्ये. हो. तुमची मुलं किती लहान होती त्यावेळेस? त्यावेळेस मुलगा 8 वर्षाचा होता हां. आणि मुलगी 5 वर्षाची होती. हो काय? एक BBC चा पत्रकार आला होता. हो त्याने तुम्हाला विचारलं की तुम्ही दुसरं लग्न करणार काय? हो विचारलं. तर तुम्ही काय उत्तर दिलं होतं? मी असं उत्तर दिलं होतं की माझी मुलं आहे, माझी मुलं हीच माझी संपत्ती आहे आणि माझे सासू सासरे माझे आईवडील आहे. मी यांची सेवा करूनच मी राहणार. मी दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा करू शकत नाही म्हणून. आणि आई वडील म्हणून तुम्ही सासू सासऱ्यासाठी सगळं जीवन दिलं. हो. आमच्या संस्थेकडून म्हणजे किशोर तिवारी आणि विदर्भ जन आंदोलन समितीकडून तुम्हाला काय मदत झाली जेव्हापासून आत्महत्या केल्या पतीपासून? सर, तुम्ही आमच्या घरी आले आणि मला मदतीचा हात दिला. समोर 1 लाखाची मदत मला मिळवून दिली आणि 1 लाख दिली. त्याच्यानंतर शिलाई मशीन दिली. त्याच्यानंतर मला असे 15-15 हजाराचे 2-3 वेळेस चेक पण मिळाले तुमच्याकडून. मुलांना शिष्यवृत्ती पण मिळाली. वैभवला आपलं कम्प्युटर क्लासेस दिले आणि 10वी-12वीमध्ये तो तिथे शिकत होता. तर तुमच्याच ओळखीने त्याच्या ट्युशनची पण फी माफ झाली होती आणि खूप असे काही बरेच मदत केली आम्हाला. तुम्ही अंगणवाडीला लागला होता? हो हो, अंगणवाडीला पण लागली मी. आणि आंदोलन करून लागल्या होत्या? आंदोलन करून लागली होती. हो. तेव्हा मला असं लावाची म्हणजे आमच्या गावाले विरोध करत होते. त्यावेळेस तुम्ही खूप मदत केली. आणि मांडाळेताई, तुम्ही मला सांगा, तुम्ही काय शिक्षण घेतलं? मी MSc केमिस्ट्री झालेली आहे. MSc केमिस्ट्री केला. हो. आणि भावानी काय केलं? भावानी पहिले BSc ॲग्री केलं, मग MSc ॲग्री, नंतर बँकिंगचे क्लास करून आता तो बँक ऑफ बरोडामध्ये स्केल 1 ऑफिसर झाला आहे. हो काय? हो. तर ही जी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? याच्याबद्दल शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती खूप वाईटची आहे. पण या सगळ्या परिस्थितीमधून माझ्या आईने आम्हाला खूप मदत केली, आम्हाला इथवरे पोचवलं आणि त्याच्यामध्ये तुमचा मदतीचा खूप मोठा वाटा आहे. हो काय? तुम्हाला काय वाटते? किशोर तिवारी बघा काय एक विक्षिप्त माणूस आहे, पागल माणूस आहे? नाही नाही, मुळीच नाही. हा, मग खूप चांगला माणूस आमच्या आहे. एक दैवत म्हणून उभे होते. सगळ्या विधवा महिलांच्या पाठीशी तुमचा साथ होता आणि तुमच्या हिमतीमुळेच आम्ही सगळ्या महिला इथपर्यंत आलो. खूप आंदोलन केले आमच्यासाठी, खूप झटले आमच्यासाठी. ठीक आहे. बरीच काही मदत झाली. पण तुमच्या शिक्षणामध्ये तुमचे वडीलनी आत्महत्या केली हा विषय कधी आला का लोकांसमोर? माझ्या शिक्षणामध्ये आला, वडिलांनी आत्महत्या केली, का केली, मग तुम्ही इथवरी कसे पोचले, या सगळ्या गोष्टीला सामोर गेलो आहो आम्ही. पण आम्ही आता इथपर्यंत शिकून पुढं आलो आहो. हो काय? वडील तर नव्हते, तुम्हाला पाहिलं नाही तुम्ही, बरोबर? तेवढं लक्षात नाही. हां, परंतु नवरा कसा भेटला तुम्हाला? नवरा छान आहे. छान आहे? चांगल्या स्वभावाचे आहे. हो. काय करतात ते? ते WCL मध्ये आहे. पण WCL वाले दारू पितात म्हणतात ना? हां हां, नाही, पित असेल काही काही, पण हे नाही पित, नाही. साबूत आहे. MSc केल्यानंतर नोकरी लागली नाही? नाही, MSc केलं मी, पुढे B.Ed करायचा विचार होता
आता तयारी चालू आहे CETची वगैरे, पुढे शिकायचं आहे मला. रेखाबाई, तुम्ही मला सांगा, गावामध्ये शेतकरी आत्महत्या झाल्या, तुम्ही एवढा त्याग केला, तुमच्या आई वडिलांकडेही पुष्कळ सगळं सेटल होतं, हो. परंतु तुम्ही सगळं सोडून, आयुष्य सोडून, आपल्या सासू सासऱ्यासाठी 25 वर्ष सेवा केली आणि पोरांना शिकवलं. परंतु मला गावात काय वाटते, हे शेतकऱ्यांची परिस्थिती कशी वाटते? खराब वाटते. खूप खूप बिकट आहे शेतकऱ्यांची परिस्थिती. सरकार म्हणते की आम्ही खूप काही केलं, ते बरोबर आहे का? तर आता काय सांगावं, तेवढं तर मालाला भाव नाही मिळत. शेतकरी खर्च खूप लावते, फवारण्या करते, खत देते, पण तेवढं मालाला जेव्हा पाहिजे तेव्हा भाव मिळत नाही ना. त्यामुळे 2006 ते आता 26 झाले, हां त्यावेळेस मनमोहन सिंग आले होते, आता नरेंद्र मोदी येऊन गेले आणि यांचे 12 वर्ष झाले, पण परिस्थिती काही बदलली का? नाही बदलते. नाही बदलली. भावामध्येच मारते ना शेतकऱ्यांना. तुम्ही शेतकरी विधवा जेव्हा झाल्या तेव्हा तुमचं वय 30ही नव्हतं, नाही. 30 वर्षाच्या तुम्ही होत्या, तर समाजाकडून तुम्हाला काही प्रताडणा भेटली काय? हो सर. समाज तुम्हाला रिस्पेक्ट दिला काय? देत होते. ते समाजाचा पण त्रास पण होत होता. हो काय? आणि कोणी चांगले कोणी वाईट असा अनुभव आला सर. हां, कोणी चांगले कोणी वाईट असा अनुभव आला. अनुभव आला. हां. तुम्ही पोरांना कसं वाचवलं? शिक्षण दिलं, सगळं दिलं, एवढा खर्च केला. माझे आता छोटे मुलं होते तोपर्यंत मला लगेच अंगणवाडीची ड्युटी तुमच्यामुळेच लागली म्हणलं तरी चालते, कारण का त्यावेळेस तुम्ही खूप मदत केली मला अंगणवाडीसाठी. त्या अंगणवाडीच्या पैशामधून आणि 3 एकर शेती होती माझी, त्यामधून मी घरी खूप कमी खर्च करायची आणि मुलांसाठी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत. मला एक सांगा, अजून आत्महत्या होत आहे, अजून विधवा होत आहे, ते विधवा फार नाराजीत राहतात, त्यांना तुम्ही काय बोलाल? मी त्यांना सपोर्ट करील ना, का बा हिंमत, आता तुमच्यावर जशी माझ्यावर परिस्थिती आली तशी तुमच्यावर पण आली, आणि सामोरं हार, आपल्या जीवनामध्ये हार नाही मानायची. आपले मुलं घेऊन त्यांना शिक्षण द्यायचं, घर चालवायचं, आणि त्यांना हिमतीच्याच गोष्टी सांगेल.